भगिनी वाचा. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हम्म. अर्थ वाचता. हो. हा वाकडं तोंड असलेला, भले मोठे शरीर धारण करणारा, कोटी सूर्याच्या प्रभे समान प्रकाशमान गणेश भगवान माझी सर्व कामे निर्विघ्नपणे पार पाडो. हम्म. पुढचा श्लोक घ्या. आणि आता आपण आज हे श्लोक झाल्यानंतर कथा वगैरे झाली की मी तुम्हाला पेपर पॅटर्न समजावून सांगेन. कशा पद्धतीने तुम्हाला हो असं वाटत चालेल. असेल, थोडंसं मनात शंका येते ना, की बा आपल्याला आता हम्म, परीक्षेचे दिवस जवळ आले आणि आपला हम्म. अभ्यास तोपर्यंत पोर्शन होईल की नाही होईल, कसं होईल, है ना. होतो आपला तोपर्यंत. हो हा, फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत, म्हणजे आता या 8-10 दिवसातच आपला पोर्शन कम्प्लीट होईल आणि आपण पेपर पॅटर्न हम्म. समजल्यानंतर तुम्हाला सोपी जाईल. हम्म? चालेल चालेल. हम्म. हा. अर्थ कोण असते तुम्हीच वाचता. वाचा. हो हो हो. वाकडं तोंड असलेला, भले मोठे शरीर धारण करणारा, कोटी सूर्याच्या प्रभे समान प्रकाशमान गणेश भगवान माझी सर्व कामे निर्विघ्नपणे पार पाडो. हम्म. चल, पुढचा श्लोक कोण वाचते. प्रकाश महोदय. गजाननं भूतगणादिसेवितं जम्बूफलसारभक्षकम् उमासुतं शोकविनाशकारं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. गजानन गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थ. इथे कपित्थ जम्बुफलसारभक्षकम् उमासूतं शोकविनाशकारणं नमा कारणं नमामि विघ्नेश्वर पादपंकजम. भूतगणांच्या द्वारा सेवित असलेले, हम्म. कैथ आणि जांभळाच्या फळाचा आस्वाद घेणारे, हम्म. भक्तांच्या दुःखाचा नाश करणारे, हम्म. पार्वती पुत्र विघ्नांचा स्वामी गजाननाच्या चरणी माझा नमस्कार असो. हम्म. ताई, आता पहिले कपित्थ कोणतं फळ आहे? कपित्थ अ कपित्थ कोणतं फळ आहे? फळ कवट. कुठले हे कवट का? हा, कवीट. कवीट सर. कवट. हम्म. हा, संस्कृत वाङ्मय परिचय. सीताराम महोदय. ठीक आहे. उपनिषद. उपनिषदे वेदांचा मुख्य भाग आहेत. आज उपलब्ध उपनिषदांची संख्या 108 आहे. त्यामध्ये 10 प्रमुख आहेत. हम्म. उपनिषदांमध्ये मुख्य ब्रह्म, जीव, हम्म. जगत विचारला गेला आहे. हम्म. अत्यंत कठीण अशी दार्शनिक तत्वज्ञानातील सत्ये काही संवादाच्या माध्यमातून मांडली गेली आहेत. हम्म. याज्ञवल्क्य, उद्दालक आणि श्वेतकेतू यामधील संवाद उदाहरणादाखल सांगता येतील. हम्म. उपनिषदे. दहा पहिलं आहे. ईशो उपनिषद, दुसरं केनोपनिषद, तिसरं कठोपनिषद, हम्म. चौथं मुंडकोपनिषद, 6वं मांडुक्योपनिषद, 7वं तैत्तिरीयोपनिषद, 8वं बृहदारण्यकोपनिषद, 9वं छांदोग्य उपनिषद आणि 10वं ऐतरेयोपनिषद. हा, आता या ठिकाणी आपल्याला हे उपनिषद जी आहेत हा वेदांचा मुख्य भाग आहे. आणि ही आज उपलब्ध उपनिषदांची जी संख्या आहे ती किती आहे. 108 सांगितलेली आहे. त्यामध्ये 10 प्रमुख उपनिषद जी आहेत ती आपल्याला इथे दिलेली आहेत. या उपनिषदांमध्ये मुख्यतः ब्रह्म, जीव, जगत यांचा विचार केला गेलेला आहे. आता अत्यंत कठीण अशी ही दार्शनिक तत्वज्ञानातील सत्य काही संवादाच्या माध्यमातून आपल्याला इथे मांडल्या गेलेली आहे. जसं उदाहरणार्थ याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांची जी गोष्ट आहे, किंवा उद्दालक आणि श्वेतकेतू यामधील संवाद आहे. तर श्वेतकेतू आणि उद्दालकाचा संवाद सांगते मी तुम्हाला. हे छांदोग्य उपनिषदामधली ही गोष्ट जी आहे.
ऋषी अरुणी उद्दालक जो होता, जो ऋषी अरुणी उद्दालक यांचा मुलगा श्वेतकेतू हा जो आहे, हा लहानपणापासून त्याला गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी उद्दालक पाठवतो. आता त्याला वेदांचा अभ्यास जो आहे हा करण्याकरता त्याला पाठवले जाते. कोणाला? श्वेतकेतूला. कोण पाठवतो? तर अरुण उद्दालक ऋषी जो होता, हा उद्दालक ऋषी. तर त्याचं जेव्हा पूर्ण अध्ययन पूर्ण होते आणि नंतर तो जेव्हा घरी येतो त्यावेळेला त्याचे वडील जे आहे श्वेतकेतूला विचारतात की तुम्ही आता वेदांचा तुमचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, गुरुकुलामध्ये तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, तर मग आता तुम्ही लग्न करणार आहे का आणखीन पुढे तुमचं अध्ययन सुरू ठेवणार आहे, म्हणजे शिक्षण आणखीन तुम्हाला वेदांचा आणखीन अभ्यास करायचा आहे का, असं ते त्याला विचारतात. मुलगा म्हणाला तुम्हाला जे वाटेल ते योग्य करा, परंतु मला सध्या जे आहे एकदा राजा जनकाच्या दरबारामध्ये जायचं आहे आणि तिथून जिंकून यायचं आहे, आणि त्यानंतर मग तुम्हाला जे वाटेल ते करा. मात्र त्याच्या या वाक्यामधून हा उद्दालक जो आहे त्याला त्याच्या मुलाच्या तोंडून थोडा अहंकार जाणवला. तो चिंतेमध्ये पडला आणि विचारात मग्न असताना त्याची पत्नी जी आहे त्याला विचारते त्याची चिंता पाहून की तुम्ही का एवढे चिंतित आहात. तर तो त्याच्या पत्नीला सांगतो की श्वेतकेतू म्हणाला मला की त्याला स्वतः जिंकण्याची इच्छा आहे. मग आता श्वेतकेतूची स्वतः जिंकण्याची इच्छा जी दर्शवते म्हणजेच त्याला वेदांचं ज्ञान पूर्णपणे झालेलं नाहीये, त्याला वेदांचा सार जो आहे हा समजलेला नाही आहे, तो फक्त शाब्दिक शिकवणीचे ओझे घेऊन आला आहे घरी, असं मला वाटतंय. आणि म्हणून मग त्याने आपलं हे जे दुःख आहे किंवा चिंता आहे आपल्या पत्नीजवळ बोलून दाखवली. मग जेव्हा श्वेतकेतू त्याच्या वडिलांकडे गेला, म्हणजे त्याच्या आईला त्यांनी उद्दालकने श्वेतकेतूच्या आईला सांगितलं की तो जेव्हा बाहेरून येईल तर त्यावेळेला तू त्याला माझ्याकडे पाठव. मग अशा वेळेला जेव्हा श्वेतकेतू घरी येतो आणि त्याच्या वडिलांकडे येतो तेव्हा तो त्याला म्हणतो की मला वाटत नाही तुला पूर्णपणे वेदांचं ज्ञान मिळालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का जे जाणून घेतल्याने अज्ञात ज्ञात होते, असा त्याने त्याला प्रश्न केला. तो म्हणाला की मला हे तर शिक्षकांनी शिकवलंच नाही. असा तो श्वेतकेतू आपल्या वडिलांना म्हणाला की अज्ञात ज्ञात होते हे आम्हाला शिक्षकांनी शिकवलंच नाही. मग अशा वेळेला उद्दालकाने श्वेतकेतूला घराबाहेर काढले आणि माती उचलताना तो म्हणाला, म्हणजे त्याला बाहेर नेलं आणि माती उचलली हातामध्ये आणि माती उचलताना त्याला म्हणाला की जेव्हा तुम्हाला माती माहिती असते तेव्हा तुम्हाला हे देखील माहिती असते की मातीपासनं भांडी सुद्धा बनतात. मातीची जी भांडी आहेत ती सुद्धा बनवल्या जातात, मग ती मातीचीच असतात. मग त्याचप्रमाणे तो मूलभूत घटक कोणता आहे जो जाणून घेतल्याने तुम्ही सर्वांना ओळखू शकता. श्वेतकेतू म्हणाला की त्याला माहिती नाही, म्हणजे हा घटक जो आहे. मग त्याच्यावर तो उत्तर देतो. उद्दालक म्हणाला की तीच परम खरी चेतना आहे, यातूनच संपूर्ण जगाचा जो आहे जन्म झालेला आहे. तत्त्वम असी, तत्त्वमसी, म्हणजे तू पण तसाच आहे, तू पण तसाच आहेस. आता मग श्वेतकेतू म्हणाला पण बाबा विविधतेने भरलेले हे जे जग आहे हे एकाच अस्तित्वातून किंवा चेतनेतून कसे अस्तित्वात आले आहे. उद्दालकाने मग त्याला वडाच्या झाडाची जी छोटी छोटी बिया असतात ना ज्या, तर त्या बिया त्याला त्यांनी दाखवल्या आणि सांगितलं की हे जे वडाचं झाड आहे एवढं मोठं झालेलं हे कशापासून झालेलं आहे, तर या बीच्या अस्तित्वापासून झालेलं आहे. मग त्याचप्रमाणे जगाची निर्मिती सुद्धा काय आहे, शुद्ध चेतन तत्वापासून झालेली आहे जे तुम्हाला दिसत नाही. मग त्याने एका भांड्यात काय केलं त्याला प्रॅक्टिकल करून दाखवलं, कारण आपण कितीही समजून सांगितलं तरी काही कळत नाही. मग उद्दालकाने त्याला एक प्रॅक्टिकल करून दाखवलं की एक भांड घेतलं, त्यामध्ये त्यांनी पाणी टाकलं आणि त्यामध्ये मीठ टाकलं आणि मग चमच्याने ते विरघळलं. मग आता त्याला सांगितलं की तो जो पाणी होतं, मीठ आणि पाणी हे एकत्र केलं, चमच्याने जे विरघळलं आणि श्वेतकेतूला त्या भांड्याच्या वरच्या आणि मध्यभागी आणि खालच्या
अशा भागातून पिण्यास सांगितलं. मग पाणी सर्वत्र खारट, वरचा भाग प्या, मधला भाग प्या की खालचा भाग प्या. हे सगळं पाणी त्याला काय लागलं? खारट. मग तो म्हणाला, जसे पाण्याच्या प्रत्येक थेंबात मीठ असते, जरी ते दिसत नसले तरी त्याचप्रमाणे जरी ते दृश्यमान नसले तरी सुद्धा तीच जाणीव सर्वत्र असते. मग तो माझ्यातही आहे, तो तू आहेस, तत्त्वम असी. उद्दालकाने असे 9 वेगवेगळे उदाहरण देऊन त्याला समजावून सांगितलं. तत्त्वम असी असे म्हटले म्हणजे जोपर्यंत श्वेतकेतूला त्याचा अर्थ समजला नाही तोपर्यंत उद्दालक त्याला वेगवेगळी उदाहरणं देऊन तो त्याला समजावत गेला. मग याच्यातून आपल्याला काय लक्षात येते की शिकणे म्हणजे काय? तर हे जे छांदोग्य उपनिषद आहे त्याच्यामधली ही जी कथा आहे तर ती काय आपल्याला दर्शवते की ज्ञान म्हणजे माहिती आणि ज्ञान यातील फरक आपल्याला स्पष्ट करते. की ज्ञान असे आहे जे एकदा आत्मसात केले तर जगात जाणून घेण्यासाठी दुसरे काहीही नाही. अशा प्रकारे ही कथा आहे. तर आपल्याला सुद्धा याचप्रमाणे हे जे आहे उपनिषद, दर्शनशास्त्र, वेद हे सगळे आपल्याला संस्कृतच्या माध्यमातून हळूहळू जे आहे ते आपल्याला शिकून तुम्हाला हळूहळू पुढे माहिती करायची आहे. दर्शनशास्त्राने कोण वाचतं? या जगात काही वस्तू या दृश्य आहेत तर काही अदृश्य. यातील प्रत्येक वस्तू ही एक दुसऱ्यापेक्षा वेगळी आहे. त्याचे गुणही आहेत. निसर्गातील या वस्तूंचे संशोधन म्हणजे अन्वेषण करणे हे दर्शन किंवा अदर्शन आहे. दर्शनाचे 2 मुख्य भाग आहेत, आस्तिक आणि नास्तिक. इथे त्याचा अर्थ जे ईश्वराची सत्ता मानते किंवा मानत नाही असा नाही, तर आस्तिक आणि नास्तिक तात्पर्य त्यांच्याशी नाही जे ईश्वराची सत्ता मानतात अथवा मानत नाहीत. आस्तिक दर्शन म्हणजे जे वेदांची प्रामाणिकता मानतात आणि नास्तिक दर्शन म्हणजे जे वेदांची प्रामाणिकता मानत नाहीत. आस्तिक दर्शन 6 प्रकारची आहेत. 1 सांख्य, 2 योग, 3 न्याय, 4 वैशेषिक, 5 पूर्वमीमांसा आणि 6 उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत. नास्तिक दर्शन मुख्यतः 3 प्रकारचे आहे. 1 चार्वाक, 2 जैन, 3 बौद्ध. बघा, दर्शनशास्त्रामध्ये या जगात काही वस्तू अशा आहेत की ज्या दृश्य स्वरूपात, काही अदृश्य स्वरूपामध्ये. मग यातल्या प्रत्येक वस्तू ही जी काय आहे, प्रत्येक ही वेगवेगळी वस्तू आहे. म्हणजे दुसऱ्यापेक्षा प्रत्येक जण ही प्रत्येक वस्तू वेगळी आहे. त्याचे गुण सुद्धा वेगवेगळे आहेत. निसर्गातील या वस्तूंचं संशोधन म्हणजेच अन्वेषण करणे हे दर्शन किंवा अदर्शन आहे. आता हे दर्शन जे आहे, दर्शनाचे मुख्य भाग आहेत आणि ते म्हणजे कुठले आहेत? आस्तिक आणि नास्तिक. जे आस्तिक इथे अर्थ होतो ईश्वराची सत्ता मानणे आणि नास्तिक म्हणजे ईश्वराची सत्ता मानत नाही. मग आस्तिक दर्शनामध्ये आपल्याला सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा म्हणजेच वेदांत हे सर्व आस्तिक दर्शन आहेत. तर नास्तिक दर्शन जे चार्वाक, जैन, बौद्ध ही नास्तिक दर्शन आहेत. चार्वाक बद्दलही तुम्ही ऐकलं असेल, खा प्या मजा करा, म्हणजे जे वर्तमान काळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याबद्दल चार्वाक जो आहे. त्यानंतर जैन दर्शन, बौद्ध दर्शन हे जे आहेत याबद्दलही आपल्याला हळूहळू पुढे माहिती आहे. सुरुवातीला आता आपल्याला फक्त आस्तिक दर्शन, नास्तिक दर्शन ही लक्षात ठेवायची. आता बौद्ध दर्शनाच्या सुद्धा 4 शाखा आहेत. एक सौत्रांतिक, वैभाषिक, माध्यमिक म्हणजे शून्यवाद, बौद्ध दर्शनाचा शून्यवाद, योगाचार म्हणजेच विज्ञानवाद. या प्रकारचे बौद्ध दर्शनाचे 4 संप्रदाय होत असल्याने नास्तिक दर्शनाचे सुद्धा 6 प्रकार आहेत. आता तुम्हाला ही अशी माहिती जी येते याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये जे आहेत. आपण प्रश्न प्रकार पाहणार आहे आता. तोपर्यंत ही कथा पण छोटीशी आहे, ती पण घेऊन घेऊया. शुभा देशमुख भगिनी कथा वाचा. हो, आधी आहे ना संस्कृत मध्ये आधी वाचायची. हो, हा.
चतुरः काकः एकः काकः अस्ति सः हम्म, बहु तृषितः सः जलार्थं भ्रमति हम्म, तदा ग्रीष्मकालः कुत्रापि जलं नास्ति काकः बहु दूरं गच्छति तत्र सः एकं घटं पश्यति हम्म. काकस्य अतीव सन्तोषः भवति किन्तु घटे स्वल्पम् एव जलम् अस्ति जलं कथं पिबामि इति काकः चिन्तयति सः एकम् उपायं करोति शिलाखण्डान् आनयति घटे पूरयति जलम् उपरि आगच्छति काकः सन्तोषेण जलं पिबति ततः गच्छति हा, आता ही कथा जी आहे चतुरकाया हा, ही कथा जी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे हो मराठीत सगळ्यांना माहिती आहे आता ही संस्कृत मध्ये आहे आणि मला एक सांगा मराठीत माहिती असल्यामुळे तुम्हाला ही कथा हम्म, जी आहे माहिती असो नसो इतक्या सोप्या भाषेमध्ये आहे की मला असं वाटतं तुम्हाला ही आपोआप कथा कळली असेल है ना हो कळलं हो तरी कळलं सुद्धा आपण एकदा घेणार आहे हा 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 वाचतो का मराठीत नाही मी सांगते एकः हा काकः अस्ति एक एकः एक काकः कावळा अस्ति आहे एकः काकः अस्ति एक कावळा होता आता हा आपली कुठलीही कथा जी असते ती भूतकाळात असते अस धातू जो आहे हा अ, अस्ति स्तः संति असि स्थः स्थ या प्रकारेच म्हणजे हा अस धातू जो आहे आपण वर्तमान काळ शिकलो आहे ना ती तह अंती प्रथम पुरुष ती थह थ मध्यम पुरुष मी वह मह उत्तम पुरुष अस्ति तह संति असि तह स्थ अस्मि स्वः स्मः याप्रमाणे मग हा धातू चालतो आपण जी प्रत्यय आहे त्याप्रमाणे आता हळूहळू आपण प्रत्ययांचा जो आहे वापर सुद्धा करणार आहे अस म्हणजे असणे आहे अस्ति म्हणजे आहे होते आहे याप्रमाणे काळाप्रमाणे आपल्याला ते वापरायचं आहे. एक कावळा होता सह बहु तृषित तो तृषित खूप म्हणजे तहानलेला तहानलेला तो तहानलेला होता सह जलार्थम भ्रमती तो भ्रमती या शब्दाचा अर्थ आपण पाहिलेला आहे इकडे तिकडे फिरणे भटकणे फिरणे हा. तो पाणी पिण्याकरता इकडे तिकडे भटकतो फिरतो तदा ग्रीष्मकाल त्यावेळेला काय होतं उन्हाळा ग्रीष्मकाल या शब्दाचा अर्थ होतो उन्हाळा कुत्रापि जलम नास्ती कुठेच पाणी नव्हते काकः बहुदूरम गच्छति कावळा खूप दूर पर्यंत गेला तत्र सह एकम घटम पश्यति इथे त्यांनी एका माठाला पाहिलं काकस्य अतीव संतोषः भवति आता त्या माठामध्ये त्याला थोडंसं पाणी दिसल्यामुळे त्याला काय झालं आनंद झाला संतोष मिळाला किंतु घटे स्वल्पम एव जलम असते परंतु त्या जलाशयामध्ये म्हणजे त्या माठामध्ये थोडंसंच पाणी होतं जलम कथम पिबामी आता तो विचार करायला लागला की आता इतकंसं हे छोटं पाणी आहे हे मी कसं प्यायचं इथे काकः चिंतेत असा विचार करून तो चिंतित झाला सह एकम उपायम करोति मग त्याने एक उपाय केला शिलाखंडान आनयती छोटे छोटे दगड जे असतात त्याने ते एका दगडाला चोचीमध्ये पकडून आणलं घटे पूरयती त्या घटामध्ये माठामध्ये टाकलं जलम उपरी आगच्छति आणि पाणी एकदम वर आलं काकः संतोषेण जलम पिबती कावळ्याने ते पाणी आनंदाने ते पिलं ततः गच्छति आणि तो काय झाला तेथून निघून गेला कः बहुतृषितः काकः काकः बहुतृषितः काकः बहु तृषित सः किमर्थं भ्रमति सः जलार्थं जलार्थं जलार्थ भ्रमति भ्रमति घटे किम् अस्ति घटे घटे जलमस्ति स्वल्प जलम अस्ति स्वल्पं जलमस्ति काकः किं चिन्तयति काकम जल काकः कथ पिबामि हा, काकः चिन्तयति हा, कथ जलं जलं कथं पिबामि इति जलं काकः कथं चिन्तयति पिबामि
घटे किम शिपती. घटे शिलाखंड शिपती. शिलाखंडान शिपती. हा. हा. पुढे आणखी कोण आहे? हा, गणेश कुलकर्णी महोदय पठतु. संस्कृत व्यवहार. संस्कृत व्यवहार. खालील वाक्य लक्षपूर्वक वाचा. माता पचती वा. आम माता पचती. पितामह आगच्छति वा. न पितामह न आगच्छति. बालकः वदति किम. आम बालकः वदति. लता नृत्यति किम. आम लता नृत्यति. विकासः धावति वा. न विकासः न धावति. त्वं पठसि किम. आम अहम पठामि. वर दिलेल्या वाक्यांमध्ये वर दिलेल्या वाक्यांमध्ये आपल्याला काय दिसतंय? किमचा वापर केलेला आहे आणि वाचा. हे शब्द प्रश्नवाचक रूपात आपल्या म्हणजे रूपामध्ये आपल्याला इथे उपयोगात आणलेले आहे. आता माता पचती वा, इथे प्रश्न केलेला आहे की आई स्वयंपाक करते का? बरोबर आहे. आता आपण प्रश्न जेव्हा विचारतो त्यावेळेला किमनी पण प्रश्न विचारतो किंवा वा या शब्दाने सुद्धा प्रश्न विचारला जातो. आम माता पचती. पितामह आगच्छति वा. आम म्हणू शकतो किंवा न म्हणू शकतो. न पितामह न आगच्छति. पण असंही म्हणू शकतो आम पितामह आगच्छति. होय किंवा नाही मध्ये उत्तर आपण देऊ शकतो. बालकः वदति किम. आम बालकः वदति. आम म्हणजे होय, न म्हणजे नाही. किम नी प्रश्न विचारला जातो आणि वाणी प्रश्न विचारला जातो. लता नृत्यते किम. लता नृत्य करते. आम लता नृत्यती. विकास धावती वा. विकास धावतो का. न विकासः न धावती. त्वं पठसि किम. तू वाचतो का. आम अहम पठामि. म्हणजे किम आणि वा हे काय आहे? प्रश्न. इवन मीटिंग विल इन 10 minutes. अरे 10 मिनिट. 7 वाजेपर्यंत 7ला संपेल. 7 वाजता मीटिंग संपेल. कोणाचा फोन वाजतोय? म्यूट करा. ज्यांचा कोणाचा असेल म्यूट करा. तर प्रश्न काय विचारलाय? माता पचती वा. आई स्वयंपाक करते. बरोबर आहे. म्हणजे आई काहीतरी पदार्थ खाण्यासाठी बनवते आहे. मग आम हे उत्तर दिल्यानंतर होय आणि न उत्तर दिल्यानंतर नाही. असा आम आणि न चा उपयोग करून खालील प्रश्नांची आता तोंडी उत्तर द्या. आपण संभाषण वर्गामध्ये आम आणि न चा उपयोग शिकलो आहे ना. तर आता तुम्ही सह बालक वा. आम सह बालक. बरोबर आहे. असं तुम्ही उत्तर देऊ शकता. आम. जेवण केलं जास्त. 2 पोळ्या पूर्ण खाल्ल्या. भगिनी म्यूट कर तू. ऍसिडिटी झाली तुम्हाला. टेन्शन काय घेऊ नका. मीच करते म्यूट. मग कोणाचा आवाज आहे बोलण्याचा? घरून आवाज येतोय. झालंय ना. 10 मिनिटात आपली मीटिंग संपेल. त्याच्यामुळे 7 वाजता पूर्ण मीटिंग संपेल. स्मिता पृच्छती वा. आम स्मिता पृच्छती. उत्तर तुम्ही तुमच्या मनाने कुठल्याही याच्यात देऊ शकता. म्हणजे असं जरुरी नाहीये. वाक्य रचना फक्त तुम्हाला आम आणि न चा उपयोग करायचा आहे. किम आणि वाचा उपयोग करून प्रश्न विचारायचे आहेत. न स्मिता न पृच्छती. हे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न करायचे आहेत, वाक्य तयार करायचे आहेत. वैद्य पश्यति किम. काय होईल? आम किंवा न.
आम वैद्यः पश्यति, न वैद्यः न पश्यति. हा, तर अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य तयार करायची आहेत. आता भवान भवती. भवान आपण हे संभाषण वर्गात शिकलेलो आहे, भवान आणि भवतीचा उपयोग, बरोबर आहे. भवान आगच्छतु, भवान दुग्धम पिबतु किम, भवती धावती वा, भवती उत्तमा अस्ति. म्हणजे भवान हे पुल्लिंगीसाठी आणि भवती स्त्रीलिंगीसाठी. आपण इथपर्यंत आता झालं आहे, मीटिंग संपायच्या आत आपलं कथा आणि हे सगळं झालंय. आता काय फक्त एवढंच राहिलंय, भवान भवती आणि एक सुभाषित. हे तुम्हाला मी सुभाषित जी आहेत ना, आपण एक दिवस स्पेशली या सुभाषितांचा क्लास घेऊ आणि ती कशी लिहायची आणि त्याचा अर्थ अन्वय कसा तयार करायचा हे पण घेऊ. ठीक आहे. आता प्रश्न प्रकार जो आहे, पुस्तकाच्या मागे पहा, तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेली आहे. मी ग्रुपवर पण टाकेल, प्रश्नपत्रिका आहेत माझ्याकडे आणि पुस्तकात सुद्धा आहे तुमच्या. प्रश्नपत्रिका पहा, पेज नंबर 232 वर आहे. 232 नंबरवर. हा, 100 मार्काचा पेपर आहे आणि घंटात्रयम दिलाय, 3 तास पेपर सोडवायला आहे ना. इथे दिलेलं आहे, कोणत्याही 10 प्रश्नांची उत्तरे संस्कृत मध्ये लिहा. आता आपण जे जे एक एक स्टोरी वाचतो आहे, जी एक एक माहिती वाचतोय ना, हळूहळू पुढे त्या सगळ्या ज्या आपण वाचून घेऊ, त्याच्यामध्ये त्याच्यावर आधारित हे प्रश्न उत्तर आहेत संस्कृत मध्ये विचारलेली. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे, जसं आताच आपण कावळ्याच्या गोष्टीवर पाहिली ना प्रश्न उत्तर, त्याप्रमाणे ही सगळी प्रश्न विचारलेली आहे. आपली पूर्ण ज्या वेळेला हे सगळं शिकवणं होईल, तुम्हाला हे सगळी उत्तर पटापट सांगता येईल. त्यानंतर दुसरा आहे प्रश्न पहिल्यातला आ, कोणत्याही 2 सुभाषितांचा अर्थ मराठीत सांगा. आपण जी आता सुभाषित वाचली त्यापैकी ही जी आता शेवटच्या पेज पर्यंत जी सुभाषित होतील, ती सगळी सुभाषितांमध्ये तुम्हाला असं त्यातले कुठलेही 3 येतील ज्यामध्ये तुम्हाला त्याचा सुभाषितांचा मराठीत अर्थ लिहा, जो आपण आता वाचला त्याप्रमाणे लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा अ, कोणत्याही 2 कोड्यांचा अर्थ मराठीत लिहा. कोडी म्हणजे प्रहेलिका. आपण ज्या प्रहेलिका पाहतो आहे त्या प्रहेलिकांचा त्याचा मराठीत अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर मराठीमध्ये उत्तरे लिहा. प्रश्न जरी संस्कृत विचारला असेल तरी उत्तर तुम्हाला मात्र मराठीत लिहायचं आहे. काव्येषु त्रयः प्रकारा के, यजुर्वेदस्य भागो कौ. आता हे आपलं अजून शिकवणं झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रश्न आता सध्याच कळणार नाही. पण म्हणजे प्रश्न जी आहे तुम्हाला संस्कृत मध्ये जरी विचारली तरी मराठीत उत्तर लिहायची आहे. मराठीमध्ये स्पष्टीकरण लिहा. इथे तुम्हाला ही जी छोटी, ही पहिल्यांदा हे पेज, कुठलाही आपण धडा जेव्हा स्टार्ट करतो त्यावेळेला आपल्याला एक सुक्ती दिलेली आहे. बघा तुम्ही पहिल्याच पेजवर तुम्हाला आरब्धम उत्तम जनाः न परित्यजन्ति आहे. 5 नंबरच्या पेजवर पहा, प्रथम पाठ, त्याच्या खाली एक सुक्ती दिलेली आहे, श्रेष्ठ व्यक्ती सुरू केलेले काम अर्धवट सोडून देत नाही आहे. असंच दुसरा पाठ आहे, क्षणक्षः कणश्चैव विद्याम अर्थम च साधे. द्वितीय पाठाच्या खाली पुन्हा दुसरी सुक्ती दिलेली आहे. याचप्रमाणे तृतीय पाठ जो आहे तिथे सुद्धा, म्हणजे प्रत्येक जो पाठ आहे त्याच्या खाली एक सुक्ती दिलेली आहे. ती सुक्ती, त्याचा पूर्ण श्लोक जो होतो तर ही सुक्ती जी आहे, हा सुक्तीचा पूर्ण श्लोक लिहायचा आधी आणि मग त्याचं आपण ट्रान्सलेशन लिहून त्याचं सविस्तर वर्णन करायचं आहे. कळलं? ही छोटीशी दिलेली आहे, पण ही छोटीशी नाहीये, हा 2 ओळींचा श्लोक आहे एक एक सुक्ती म्हणजे. आणि मग त्याचा मराठीत अर्थ आणि तो अर्थ लिहिल्यानंतर त्याचं थोडंसं विश्लेषण समोर. हे तुम्हाला देणार आहे मी. कोणत्याही 10 शब्दांचे मराठीत अर्थ लिहा. आता आपण शब्द हळूहळू पाहतोय, प्रत्येक पाठामध्ये आपल्याला मराठीत शब्द आलेली आहेत, संस्कृत शब्दाचा मराठीत शब्द आहे ना. जसं आता याच्यातले तुम्हाला बरेचसे तर माहिती पण झालेले आहेत. गृहम म्हणजे घर, व्याधह म्हणजे काय, जवनिका म्हणजे काय, उपाधानम म्हणजे काय, श्वश्रू म्हणजे काय,
आहे ना. याच्यात पुन्हा नारिकेलम, कदलीफलम, वैद्या, हे बरेचसे शब्द माहिती झाले आहेत. हे तुम्हाला मराठीत अर्थ लिहायचा आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्याही 10 शब्दांसाठी संस्कृत पर्यायी शब्द लिहा. आता तुम्हाला मराठी शब्द दिलेला आहे, त्याला संस्कृत पर्यायी शब्द काय म्हणतात तर ते लिहायचं आहे. म्हणजे आता जसं दुकानदार आहे, याला काय म्हणतात, आपणिकः. स्वयंपाकी आहे, त्याला काय म्हणतात तर पाचकः, है ना. छत्री आहे, छत्रम. हे सगळे असे याला संस्कृत शब्द लिहायचे. पुढचा प्रश्न आहे, कोणतेही 10 शब्द निवडून त्यांच्या उपयोगाने वाक्य तयार करा. इथे मात्र तुम्हाला जे आहे, इथे थोडा तुमचा कस लागते, थोडा अभ्यास करावा लागतो. इथे तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे संस्कृत मध्ये. विजातीय शब्द वेगळे काढा. इथे तुम्हाला या शब्द जे दिलेले आहे, यातला जो कोणता वेगळा शब्द असेल तो तुम्हाला वेगळा काढायचा आहे. विजातीय शब्द हे सोपी आहे. फक्त तुम्हाला इथे थोडी संस्कृत वाक्य तयार करण्याची आता प्रॅक्टिस करावी लागेल, त्याने तुम्हाला ती येऊन जाईल. आपण संभाषण वर्गात शिकलेलं आहे, यातली बरीचशी वाक्य तुम्हाला येतात सुद्धा. शब्द माहिती असलं तर वाक्य तयार करता येते. प्रश्न तिसरा, भूतकाळामध्ये रूपांतरित करा. आता हा आपण वर्तमान काळ शिकलोय सध्या. तीतः अंती, तीथः थ, मी वह मह, है ना. पठती, पठतः, पठन्ति, पठसि, पठथः, पठथ, पठामि, पठावः, पठामः, है ना. तसं हा आपण वर्तमान शिकलो. आता भूतकाळ अजून शिकायचं आहे आपल्याला. भूतकाळचे प्रत्यय जे आहे, एकदा शिकलो की तुम्हाला तो पण येऊन जाईल. त्यानंतर भविष्य काळ. आता वर्तमान काळाचे तुमचे प्रत्यय पाठ आहे, म्हणजे तुम्हाला भूतकाळाचे प्रत्यय ऑटोमॅटिकली फक्त तिथे षटकोन शोला लागतील. पठिष्यति, पठिष्यतः, पठिष्यन्ति, पठिष्यसि, पठिष्यथः, पठिष्यथ, पठिष्यामि, पठिष्यावः, पठिष्यामः. वर्तमान काळाचे जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला षटकोन शचा उपयोग करून सेम आहे पाठांतर, म्हणजे त्याचं लवकर होऊन जातं, लक्षात लवकर राहतं. तुम्हाला मी एक चार्ट पण टाकला आहे व्याकरणासाठी. त्याच्यासाठी आपण एक दिवस पूर्ण तो जो